म्हस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाचा जन आक्रोश मोर्चा पुण्यामध्ये काढण्यात आला। हा मोर्चा आता सुरू झालेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा दाखल झाल्याचं कळतंय। तर गेल्या अनेक दिवसांपासून बीडमधल्या सरपंच हत्येच्या प्रकरणाचा शोध घेतला जातोय। त्यासोबतच संपूर्ण राज्यभरामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या मोर्चामध्ये दाखल झालेले विविध संघटना सुद्धा आपण पाहतोय। याआधी सुद्धा राज्याच्या विविध भागांमध्ये अशाच पद्धतीचे मोर्चे निघाले, मात्र ते मूक मोर्चाच्या स्वरूपात होते। आणि आजचा हा पुण्यामधला मोर्चा जो आपण बघतोय तो सकल मराठा समाजाने काढलेला हा मोर्चा आहे। जन आक्रोश मोर्चा सध्या सुरू आहे। स्टेजवर बसलेले आहेत आमदार सुरेश दस असतील, त्याचे खासदार बजरंग सोनवणे असतील। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। साहेब, थोडीशी विनंती करतो, ज्या पद्धतीने इथं आंदोलन तुम्ही घेऊन आलात, वेगवेगळे मुद्दे तुम्ही इथं मांडणार आहात, तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले, कारण खूप मोठा मोर्चा आहे। बीडमध्ये झाला, परभणीमध्ये झाला, पुण्यात देखील चांगला मोर्चा झालाय, आणि आता तुमची प्रतिक्रिया काय असेल? आपण बघतोय की पृथ्वीराज चव्हाण देखील या ठिकाणी येणार आहेत, त्याच्यासाठी फोन करतायत। सोनवणे साहेब, ज्या पद्धतीने आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा आहे, जे मागण्या तुम्ही संपल्यावर बोलू, संपल्यावर आपण बघतोय की या ठिकाणी सगळेजण बसलेले, देशमुख कुटुंबीय देखील या ठिकाणी बसलेले आहेत। स्टेजवर मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये लोक सहभागी झालेले आहेत। काही वेळातच त्यांची भाषणं देखील या ठिकाणी सुरू होईल। मात्र आता जर आपण बघितलं तर पुण्यातील या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हा मोर्चा पोहोचलेला आहे, आणि या स्टेजवर आता जर आपण बघितलं तर आंदोलनामध्ये प्रचंड गर्दी आहे। साहेब, तुमची भूमिका महत्त्वाची वाटते, कारण ज्या पद्धतीने तुम्ही अग्रेसर आहात, भूमिका मांडताय, ज्या पद्धतीने गुंडगिरी वाढलेली आहे, आरोपींना अटकेत आहे, आरोपी अटक जे आतापर्यंत झाले त्याच्यामुळे तरी तुम्ही समाधानी आहात का? 100% समाधानी आहे। फक्त एक कोकरू बाळ राहिलेलं आहे, तेवढं अटक झालं की विषय संपला। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावर अजून सुद्धा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल झाला, फार गुन्हे दाखल होते, अजून लोक घाबरतायत, कुणाला घाबरतायत? यांच्या काही यंत्रणा आहेत। साहेब, आतापर्यंत धनंजय मुंडेंवर बरेच आरोप होत आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? अजितदादांना थेट तुम्ही बोलत नाही, अजितदादा यावर काय? अजितदादांवर मी बोलणारच नाही। अजितदादा चुकीच्या लोकांना पाठीशी घालत नाहीत, हा आतापर्यंतचा इतिहास आहे। पाठीशी घालतायत म्हणजे अजितदादा त्यांच्यावर ऍक्शन का घेत नाहीत, हा माझा सवाल आहे। अजितदादांनी कुणावर ऍक्शन घ्यावं असं तुम्हाला वाटतं? कुणावर घ्यायला पाहिजे? त्यांच्या मंत्र्यांच्या आकाच्या आकांवर। तुम्हाला गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का? ज्या पद्धतीने कारवाई होतीये, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कठोर कारवाई होईल आरोपींवर, त्याचबरोबर त्यांना सक्त शिक्षा मिळेल। हे बघा, ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब पॉझिटिव्ह, सगळीकडे कोण चाललंय पॉझिटिव्ह, तर देवेंद्र फडणवीस साहेब पॉझिटिव्ह चाललेले आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्या ज्या आम्ही मान्य केलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण केल्या। आता जवळपास आरोपी सगळे पकडले गेले। एक कोकरू बाळ आहे, ते कोकरू बाळ राहिलेले, ते कोकरू बाळ सुद्धा अटक होईल, आणि ते अटक झाल्याच्या नंतर विषय संपेल। अजित पवार काही लोकांना पाठीशी घालतायत, जे आतापर्यंत अजित पवार करत नव्हते, अशी देखील या ठिकाणी भूमिका आहे। मात्र मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे, ज्या पद्धतीने त्यांनी आदेश दिलेत त्याच पद्धतीने पुढे कारवाई देखील होईल, अशा या भावना या ठिकाणी दस व्यक्त करतायत। आणि आपण जर मोर्चात बघितलं तर मोर्चात सहभागी झाल्यानंतर हा मोर्चा आणखीन विराट होत चाललेला आहे, आणि काही वेळातच पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय यासमोर पोहोचेल, आणि त्यानंतर अनेक भाषणं देखील त्या ठिकाणी होणार आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेकडून नवी माहिती समोर आलेली आहे। देशमुखांच्या हत्येच्या नंतर सुदर्शन घुले आणि सांगळे हे गुजरातला पळाले। पैसे संपताच घुले आणि सांगळेने मुंबई गाठल्याचं कळतंय। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेकडून नवी माहिती आता समोर येताना दिसतेय। देशमुखांच्या हत्येच्या नंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे, जे या प्रकरणामधले आरोपी आहेत, ते गुजरातला पळून गेले होते। पैसे संपल्याच्या नंतर घुले आणि सांगळे हे पुन्हा एकदा मुंबईला परतल्याची माहिती आता समोर येते। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींचा सध्या तपास सुरू आहे।
CID कडून सुद्धा या प्रकरणामध्ये सखोल चौकशी केली जाते आणि दररोज या प्रकरणी आता नवे खुलासे सध्या समोर येत आहेत. गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत. गोविंद, आपण बघितलेलं होतं अनेक आरोपींना पुण्यामध्ये आश्रय मिळालेला होता आणि आताची ही नवी माहिती आपण बघतोय. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे चक्क गुजरातला पळून गेले होते. यामिनी, आपण वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की वाल्मिक कराड यांच्या संदर्भात सुद्धा आपण सुरुवातीला सांगितलं होतं की ते त्याच ठिकाणी गेले होते ज्या ठिकाणी देवस्थान आहे. आणि आता आपण बघतोय की सुदर्शन घुले असेल किंवा सुधीर सांगळे असतील, हे तिघे जण जे गेले होते ते गुजरातमध्ये गेले होते. म्हणजे हे दोन मित्र, म्हणजे आपण सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतो की सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे सगळे ज्या ठिकाणी ऍक्ट घडला, ज्या ठिकाणी मारलं गेलं संतोष देशमुख याला, या ठिकाणाहून गायब झाले होते आणि हे एकत्रित होते. ज्यावेळेस पुण्यातून यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याही वेळेस हे सोबत होते. त्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेस ते गुजरातमध्ये गेले, गुजरातमध्ये 2-3 दिवस राहिले, गुजरातमधले मुक्काम आटोपल्यानंतर मग ते मुंबईमध्ये गेले. मुंबईमध्ये गेल्यानंतर भिवंडी परिसरात ते राहिले आणि भिवंडी परिसरातून परत ते मुक्कामी आले ते पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर 2 दिवस राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी मला वाटतं पोलिसांनी त्यांना पकडलं. मात्र हे जे आरोपी इथून फरार झाले होते ते गुजरातमध्ये गेले, गुजरातमध्ये काही काळ घालवला, त्या ठिकाणी अनेक देवस्थानाच्या त्यांनी भेटी घेतल्या आणि तिथून मग शेवटी ते पोलिसांच्या ताब्यात आले. एक मात्र खरंय की हे जे आरोपी फरार झाले होते ते राज्यातच नव्हते तर परराज्यात सुद्धा गेल्याचं आता पुढे येत आहे. यामिनी, अगदी गोविंद, आपण याआधी सुद्धा ज्यावेळेला वाल्मिक कराडचा तपास सुरू होता त्यावेळेला सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ते सुद्धा वेगवेगळ्या राज्य फिरून त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली किंवा ते स्वतः शरण आलेले होते. धन्यवाद या माहितीसाठी. तर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याच्या नंतर जे या हत्या प्रकरणामधले मुख्य आरोपी आहेत त्यापैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे गुजरातला पळून गेल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि हे सगळे एकत्रच होते. त्यानंतर पैसे संपल्याच्या नंतर या दोघांनी मुंबई गाठली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.